दुपारच्या वेळी एक ऑटो रिक्षावाला त्याच्या ऑटो रिक्षात काही महिलांना बसून घेऊन जात होता. त्या दरम्यान अचानक त्याला खूप जोरामध्ये लघुशंका येते. त्यामुळे तो आपली रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी करून लघवी करण्यासाठी निघून जातो. तेव्हा त्याच दरम्यान अचानक त्याच्या रिक्षामध्ये बसलेल्या एका महिलेला सुद्धा खूप जास्त लघवीला आलेली असते. त्यामुळे ती सुद्धा रिक्षातून खाली उतरून त्याच्या मागून रस्त्याच्या कडेला जाते आणि गेल्यानंतर थेट त्याच्या समोर बसते. तोपर्यंत अचानक तिची नजर त्या रिक्षावाल्याच्या बाबुराववर पडते. ते पाहिल्यानंतर ती स्वतःवरील ताबा गमावून बसते. नंतर तो ऑटो रिक्षावाला आपल्या रिक्षात येऊन बसतो आणि ती महिला सुद्धा येऊन बसते. पण जेव्हा तो रिक्षावाला त्या महिलेला घरापर्यंत पोहोचवतो तेव्हा ती महिला त्याला म्हणते, हे बघ, माझ्याकडे तुला देण्यासाठी भाडे नाही. तेव्हा तो म्हणतो, नाही मॅडम, असं कसं होईल, भाडे तर तुम्हाला द्यावेच लागेल. तेव्हा ती म्हणते, नाही, सध्या यावेळी माझ्याकडे पैसे नाही. जर तुला भाड्याच्या बदल्यात माझ्याकडून दुसरं काही हवं असेल तर ते तू घेऊ शकतो, मी तुला नाही म्हणणार नाही. त्यानंतर तो रिक्षावाला त्या महिलेकडे खालून वरपर्यंत पाहू लागतो. नंतर त्याच्या मनात देखील वासना निर्माण होते. त्यानंतर ती महिला त्याला घेऊन आपल्यासोबत घराच्या आतमध्ये जाते. गेल्यानंतर त्या दोघांमध्ये असं काही घडतं त्याचा तुम्ही स्वप्नात देखील विचार करू शकणार नाही. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. आजची घटना लखनपूर नावाच्या एका छोट्याशा गावातील सत्य घटना आहे. त्या गावामध्ये रेश्मा नावाची एक अतिशय सुंदर महिला राहत होती. तिच्या घरी अगदी ती एकटी राहत होती. तिचा नवरा नव्हता. नवऱ्याचं निधन खूप वर्षांपूर्वी झालं होतं आणि तिला स्वतःचे मूलबाळ देखील नव्हतं. ती तिच्या घरी अगदी एकटी राहायची आणि तिचे घरात अजिबात मन लागत नव्हतं. म्हणून ती कधी कधी फिरण्यासाठी मार्केट किंवा शहरामध्ये जायची. तिने तिच्या घरी काही म्हशी आणि गायी पाळल्या होत्या, ज्यांचे दूध काढून ती सकाळ संध्याकाळी विकायची. दिसायला ती मध्यमवयीन वाटायची, पण मित्रांनो, अजूनही ती खूप सुंदर आणि तरुण दिसायची. जो कोणी तिला पाहायचा तो पाहतच राहायचा. तिला सरकारकडून मदतीचा भाग म्हणून वृद्धापकाळासाठी पेन्शन मिळायची, ज्याद्वारे ती अनेकदा आपला खर्च खूप आरामात भागवायची. अनेकदा ती आपले पेन्शनचे पैसे काढण्यासाठी शहरातील बँकेत जायची. अशाच प्रकारे एका दिवसाची गोष्ट आहे. ती आपली पेन्शनचे पैसे काढण्यासाठी शहरामधील एका बँकेमध्ये जाते आणि गेल्यानंतर आपले पैसे काढून घेते. तिचे बँक खाते त्या शहरातील एका बँक शाखेत होते. ती दर महिन्याला त्या बँकेत जाऊन पैसे काढायची. मग त्या दिवशी जेव्हा ती आपले पैसे काढते तेव्हा ती बँकेच्या बाहेर उभी राहून रिक्षाची वाट पाहू लागते, कारण तिचे घर बँकेपासून खूप दूर होते आणि अनेकदा ऑटो रिक्षा पकडूनच ती ये जा करायची. त्यानंतर जेव्हा काही वेळ ती ऑटो रिक्षाची वाट पाहते तोपर्यंत तिची नजर एका रिक्षावाल्यावर पडते. तो ऑटो रिक्षावाला मूळचा बिहारचा राहणारा होता. त्याचं नाव राकेश असतं. राकेश हा त्या शहरात ऑटो रिक्षा चालवण्याचं काम करायचा. जेव्हा रेश्मा राकेशला इशारा करून आपल्याजवळ बोलवते तेव्हा तो तिच्याजवळ येतो. त्याच्या ऑटो रिक्षात आधीपासूनच काही महिला बसलेल्या होत्या. त्यानंतर राकेश रेश्माला विचारतो, आंटी, तुम्हाला कुठं जायचंय? तर ती तिला त्याच्या घराचा पत्ता सांगते. त्यानंतर तो तिला बसायला सांगतो आणि ती ऑटो रिक्षाच्या आतमध्ये बसते. मग त्यानंतर राकेश जेव्हा आपली ऑटो रिक्षा घेऊन तिथे बसतो तेव्हा थोड्या अंतरावर गेल्यानंतर राकेशला अचानक खूप जोरामध्ये लघवीला येते. त्यामुळे तो आपली रिक्षा रस्त्याच्या कडेला उभी करून लघवीसाठी निघून जातो. तोपर्यंत अचानक इकडे रेश्माला सुद्धा खूप जोरात लघुशंका आलेली असते. त्यामुळे ती सुद्धा ऑटो रिक्षातून खाली उतरून रस्त्याच्या कडेला जाते आणि गेल्यानंतर थेट राकेशच्या समोर बसते. तोपर्यंत तिची नजर राकेशच्या बाबुरावर पडलेली असते. ते पाहिल्यानंतर ती स्वतःवरील ताबा गमावून बसते. नंतर राकेश तिथून आपल्या ऑटो रिक्षात येऊन बसतो आणि रेश्मा सुद्धा ऑटो रिक्षामध्ये येऊन बसते. मग राकेश तिथून ऑटो घेऊन निघतो. थोड्या वेळानंतर तो रेश्माला तिच्या घरापर्यंत पोहोचवतो आणि घरापर्यंत पोहोचवल्यानंतर तिच्याकडे ऑटोचे भाडे मागतो. रेश्मा त्याला म्हणते, हे बघ,
माझ्याकडे तुला देण्यासाठी भाडे नाही. तेव्हा तो म्हणतो, नाही मॅडम, असं कसं चालेल? आत्ताच तर तुम्ही बँकेतून पैसे काढून आला आहात, तुमच्याकडे पैसे नाही असं थोडं आहे. त्यावर ती म्हणते, हे बघ, माझ्याकडे खरंच पैसे नाही. मी बँकेत गेले होते पण पैसे काढू शकले नाही. ती राकेशला बहाणे करून खोटं सांगते, पण तिच्याकडे त्यावेळी खूप पैसे होते. नंतर राकेश तिचं हे बोलणं ऐकून विचारात पडतो. मग ती त्याला म्हणते, हे बघ, जर तुला भाड्याच्या बदल्यात माझ्याकडून दुसरं काही हवं असेल तर ते तू घेऊ शकतो. मी तुला कधीच नाही म्हणणार नाही. त्यानंतर राकेश तिच्याकडे खालून वरपर्यंत पाहू लागतो. याचा परिणाम असा होतो की त्याच्या मनात देखील वासना निर्माण होते. नंतर रेश्मा त्याला आपल्यासोबत घेऊन घराच्या आतमध्ये जाते आणि गेल्यानंतर त्याला बेडरूममध्ये बसण्यास सांगून स्वतः फ्रेश होण्यासाठी निघून जाते. त्यानंतर काही वेळ राकेश तिच्या बेडरूममध्ये बसून ती येण्याची वाट पाहू लागतो. मग काही वेळानंतर रेश्मा आंघोळ करून छान नटून थटून तयार होऊन बेडरूममध्ये येते. जेव्हा ती येते तेव्हा राकेश तिच्याकडे पाहतच राहतो, कारण रेश्मा थोडी मध्यमोहीन झाली होती, पण अजूनही ती दिसायला अत्यंत सुंदर आणि तरुण दिसायची. जो कोणी तिला पाहायचा तो पाहतच राहायचा. त्यानंतर राकेश तिला म्हणतो, हे बघ आंटी, मला माझे भाडे देऊन टाका, मला जायचं आहे. तर ती म्हणते, एवढी घाई काय आहे? मी तुझ्यासमोर एवढ्या छान प्रकारे नटून थटून उभी आहे आणि तू माझ्याकडे पाहण्याऐवजी तुझे भाडे मागत आहे. तू नेमका कसा माणूस आहे? मला पाहून तुझ्या मनात हाव निर्माण होत नाही का? तेव्हा तो म्हणतो, मॅडम, मला सुद्धा पोट आहे आणि पोट भरण्यासाठी पैसे खूप गरजेचे आहे, म्हणून मला तुमच्यासोबत हे सगळं काम करायचं नाही. माझे सुद्धा लग्न झालं आहे आणि माझी सुद्धा एक अत्यंत सुंदर अशी बायको आहे जी घरी असते. 2 माझी मुले सुद्धा आहे. मग मी जर सगळ्यांसोबत हेच काम केले तर माझे मुले काय खातील? तेव्हा ती म्हणते, हे बघ राकेश, आता तू मला आवडला आहे आणि जर तू मला एकदा खुश केलं तर मी तुला पैसे देईल. तेव्हा राकेश पैशांची गोष्ट ऐकतो तेव्हा त्याच्या मनामध्ये आणखी लालसा निर्माण होते आणि तो तिचे म्हणणे मान्य करतो. त्यानंतर रेश्मा त्याच्या शेजारी झोपते आणि राकेश तिच्याकडे लक्षपूर्वक पाहू लागतो. रेश्मा सुद्धा त्याच्याकडे पाहू लागते आणि पाहता पाहता मित्रांनो, दोघेजण जोरदार अनैतिक संबंध तयार करतात. साधारण 2 तासांपर्यंत रेश्मा राकेशसोबत आपली गरज पूर्ण करते आणि खूप खुश होते आणि तो सुद्धा तिला भेटून खूप खुश होतो. रेश्मा त्याला खूप आवडते. नंतर राकेश म्हणतो, आंटी, आता मला गेलं पाहिजे, कारण खूप वेळ झाला आहे. जर मला कुणी इथं तुमच्यासोबत पाहिलं तर तुमची बदनामी होईल. जर ती म्हणते, अरे, बदनामीला कोण घाबरतं? सर्वांनाच माहीत आहे की माझा नवरा नाही, नवऱ्याचं निधन झालं आहे आणि मी फक्त तुझ्यासोबतच नाही तर कित्येकांसोबत माझा वेळ घालवला आहे. म्हणूनच सर्व लोकांना माझ्याबद्दल माहीत आहे की मी कशी महिला आहे. त्यामुळे तुला माझ्याबद्दल काळजी करण्याची काही गरज नाही. मी आहे ना, जे काही होईल ते मी सांभाळून घेईल. त्यानंतर राकेश पुन्हा तिचं म्हणणं मान्य करतो आणि त्या दिवशी तो पूर्ण रात्र तिच्यासोबत घालवतो. रेश्मा त्याच्यासोबत पूर्ण रात्र आपली इच्छा पूर्ण करते. पण मित्रांनो, जशी सकाळ होते तसा राकेश तिला म्हणतो, आंटी, मला आता जाऊ द्या. जे काही मला द्यायचे आहे ते पटकन द्या, मला कामावर जायचे आहे. त्यानंतर रेश्मा तिच्या घरात ठेवलेल्या एका पेटीतून 1000 रुपये काढून त्याला देते. राकेश आनंदाने ते पैसे घेऊन तिथून निघून जातो. पण जाण्यापूर्वी रेश्मा त्याचा मोबाईल नंबर घेते आणि त्यानंतर तो तिथून निघून जातो. अशाच प्रकारे जेव्हा 2-4 दिवसांचा वेळ निघून जातो तेव्हा रेश्मा एका दिवशी जेव्हा तिच्या घरात अगदी एकटी असते तेव्हा तिचे मन लागत नसते. तेव्हा ती पुन्हा राकेशच्या मोबाईलवर कॉल करते आणि त्याला आपल्या घरी बोलवते. तेव्हा राकेश तिला म्हणतो, आंटी, मला सुद्धा तुम्हाला भेटायचं आहे, पण यावेळी मी तुमच्याकडून दुप्पट पैसे घेईल. त्यानंतर रेश्मा त्याला म्हणते, ठीक आहे, मी तुला दुप्पट पैसे देईल. त्यानंतर मित्रांनो, राकेश साधारण 1 तासानंतर तिच्या घरी येतो. आल्यानंतर रेश्मा त्याच्यासोबत गोड गोड बोलते आणि म्हणते, राकेश, तू मला खूप आवडतोस आणि मी आता तुझ्यावर प्रेम करू लागले आहे. म्हणूनच तू एक काम कर, तू माझ्यासोबत तुझे संपूर्ण आयुष्य घालव. तर तो म्हणतो, नाही आंटी, असं कसं होऊ शकतं? कारण तुमच्या आणि माझ्या वयामध्ये खूप जास्त फरक आहे. जर मी तुमच्यासोबत लग्न केलं तर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील?
तर ती म्हणते, त्याने काय फरक पडतो, आपण दोघे एकमेकांना आवडतो, प्रेम करतो आणि प्रेमामध्ये वयाचं काहीच महत्त्व नसतं. प्रेम जर खरं कोणत्याही वयात होतं आणि मी तुझ्यावर खरं प्रेम करते आणि एका क्षणासाठी सुद्धा तुझ्यापासून वेगळं होऊ इच्छित नाही. हे ऐकल्यानंतर राकेश खूप जास्त भावूक होतो आणि तिला मिठी मारून ढसा रडू लागतो आणि म्हणतो, आंटी तू माझ्यासोबत असं करू नको. माझ्या घरी सुद्धा एक सुंदर बायको आहे, 2 मुले आहे जे माझी वाट पाहत आहे. म्हणून तू मला सोडून दे आणि तुला जर मला पैसे द्यायचे नसतील तर देऊ नको. मी तुझ्याकडून पैसे देखील घेणार नाही आणि आज मी तुला पैशांशिवाय देखील खुश करून देतो. त्यानंतर मित्रांनो रेश्मा मानते. त्यानंतर राकेश तिला पूर्णपणे खुश करतो. पण नंतर रेश्माची तब्येत एकदम बिघडते. ती म्हणते, राकेश तू मला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन चल, नाहीतर इथेच माझी जीवन यात्रा संपून जाईल. नंतर त्याला तिची दया येते तर तो तिला घेऊन एका सरकारी हॉस्पिटलमध्ये जातो. इथे गेल्यानंतर तिच्यावर उपचार केले जातात. मग नंतर ती हळूहळू पूर्ण बरी होते आणि बरी झाल्यानंतर राकेशला म्हणते, मला माफ कर, मी नकळत तुझ्यासोबत गोड गोड बोलले. मी तुझ्यासोबत असं करायला नको होतं, कारण तुझी सुद्धा बायको आहे, मुले आहे आणि माझं काय, मी तर नेहमी घरी एकटी राहते. म्हणून मला माफ कर, भविष्यात मी कोणासोबत देखील असं वागणार नाही. त्यानंतर मित्रांनो ती पूर्णपणे बरी झाल्यानंतर राकेश तिला आपल्यासोबत ऑटो रिक्षात बसून घरी पोचवतो आणि घरी पोचल्यानंतर रेश्मा त्याला खूप सारे पैसे देते आणि म्हणते, आता हे पैसे घेऊन तू जा, माझ्याकडे या पैशांना काही जागा नाही. शेवटी मी माझ्या घरी एकटी राहते आणि माझ्याकडे खूप पैसे आहे. या पैशांचे मी काय करू? दर महिन्याला मला सरकारकडून पेन्शन मिळूनच जाते. त्यानंतर राकेश ते पैसे तिच्याकडून घ्यायला नकार देतो. तो म्हणतो, हे बघ आंटी, हे पैसे तुझेच आहे आणि तू आता मध्यमवयाची झाली आहे. यानंतर तुमचं वय आणखी वाढेल, मग तुम्ही काय कराल? हेच पैसे त्यावेळी तुमच्या कामी येतील. आणि तो ते पैसे घ्यायला नकार देतो आणि तिचा निरोप घेऊन तिथून निघून जातो. रेश्मा पुन्हा तिच्या घरी अगदी एकटी होती आणि आपले दैनंदिन काम ती करत राहते. राकेश सुद्धा आपल्या घरी बायकोला भेटण्यासाठी निघून जातो आणि आज तो त्याच्या घरी आहे आणि रेश्मा तिच्या घरी आहे. दोघांमधील संभाषण आता पूर्णपणे बंद झालंय. दोघे कधीच एकमेकांना फोन कॉल करत नाही. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.